ज्या घडामोडी घडतात राष्ट्रवादी ज्या वेगवान होताना पाहायला मिळतात आता वेगवान होत आहे असं जरी वाटत असलं आज आमदारांच्या माध्यमातून जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना गटनेता निवडीचा अधिकार असतो किंवा निवडावा लागतो तो सगळा आज जो आहे आमचा तो प्रयत्न असणार आहे सुनेत्रा वहिनींना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता निवडणे. आता ही कायदेशीर गोष्ट आहे त्यामुळे हे करणं भाग आहे आम्हाला. कायदेशीर गोष्ट जरी असली तरी कुठेतरी घाई होताना पाहायला राहिला मिळतात. राज्य प्रश्न दुखावत्यात घाईचा. आहेत. घाई राज्य दुखवट्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता दुखवट्यात आहे. लाखोच्या संख्येने दादांच्या अंत्यविधीला बारामतीमध्ये कार्यकर्ते येऊन गेले. दादांनीच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरता उभे केलेले कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या निवडणुका अंतिम टप्प्यामध्ये येत आहेत. आता हे सगळे कार्यकर्ते सैरावैरा झालेले आहेत. जे उमेदवार उभे केलेले आहेत 12 जिल्हा परिषदांमध्ये ज्या निवडणुकांमध्ये त्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं, त्यांनी कोणाकडे जायचं, ती वेळ तर काही थांबणारी नाही आहे निवडणूक आयोगाची. म्हणून ही जबाबदारी आम्ही सुनेत्रा वहिनींना घेण्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आग्रह केला आहे. आपल्या छातीवर दगड ठेवावा लागेल. पण कार्यकर्ता हा एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि कार्यकर्ता म्हणजे एक परिवार आहे आणि तो परिवार सांभाळण्याचं काम आज त्यांच्यावर आम्ही टाकतो. मग विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार का? ज्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बैठकी झाल्याचं कळत होतं. काय झालं मग? मुहूर्त निश्चित झाल्याचं कळतंय. 12 तारखेचा मुहूर्त त्या संदर्भात निश्चित झाला असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं. माध्यमांमधनं कळतंय किंवा वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे ऐकायला मिळतंय. कदाचित दादांनी त्यांच्याशी चर्चा केली असेल नसेल पण पार्टीच्या व्यासपीठावरती अशा स्वरूपाची चर्चा दादांनी केलेली नाही. विलिनीकरण करायचं असेल तर त्याला 2 स्टेजेस आहे. आपण सत्तेत राहायचं की विरोधात जायचं. आणि मग सत्तेत राहायचं असेल तर NDAचं नेतृत्व समोरच्या पक्षाने स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं या सगळ्या गोष्टींची चर्चा वर्किंग कमिटी समोर होत असते आणि त्या वर्किंग कमिटीची अशी कुठलीही बैठक झाली नाही. पाटलांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणतात की प्रत्येक निर्णय हे तटकरे आणि प्रफुल्ल पटेलच घेताना बघायला मिळतात. वर्किंग कमिटीमध्ये ते जर का असतील तर त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार असतो. आणि वर्किंग कमिटीची नॅशनल वर्किंग कमिटी असेल, स्टेट वर्किंग कमिटी इथली कमिटी असेल, स्टेटची कमिटी असेल, या सगळ्या याच्यामध्ये चर्चा मला असं वाटतं की ती काही पूर्ण झालेली नसावी. त्यांचा विरोध फक्त दाखवला जातोय. कार्यकर्त्यांच्या भावना या ऐकल्यानंतर त्याच्यावर योग्य वेळी योग्य निर्णय होईल. शपथविधी होतोय त्याबाबत पवार साहेबांना कुठलीच कल्पना देण्यात आली नसल्याचं पवार साहेबांनी स्वतः म्हटलेलं आहे. त्याचबरोबर तटकरे आणि पटेल यांनी जी भूमिका घेतली आहे त्याच्याबाबत देखील माहिती नाही आहे. नाही, आता तटकरे आणि पटेल यांच्याच भूमिकेकडे आपण फक्त लक्ष केंद्रित करतोय. प्रत्येक गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा कार्यकर्ता जो आहे तो कार्यकर्त्याच्या भावना त्यांनी समजून घेतलेल्या आहेत आणि त्या भावनांच्या आधारावरतीच त्यांनी प्रक्रिया जी पहिल्या टप्प्यातली असते ती गटनेता निवडीची ती प्रक्रिया आता पूर्ण केली जाते. आता राहिला प्रश्न की उपमुख्यमंत्री पदाच्या विषयी पवार साहेबांना माहिती आहे नाही माहिती आहे याच्याविषयी मला काही कल्पना नाही. परंतु उपमुख्यमंत्रीचा शपथविधी शपथग्रहण सोहळा जो असेल तो घ्यायचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. आमचा गटनेता निवडल्यानंतरच पार्टीकडनं जो काही गटनेत्याचा ठराव जाईल जो फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनाच करावा लागतो तो प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर मग उपमुख्यमंत्री ठरवतात, राज्यपालांना पाठवतात. ही कायदेशीर पद्धत आहे नेहमीची. त्याच्यानंतर मग शपथग्रहण सोहळ्याला कोणाला सांगायचं नाही सांगायचं चर्चा करायची हे त्याच्यानंतर दादांची जी इच्छा होती दादांनी प्रयत्न देखील सुरू केलेले होते त्याला मग आता पूर्णविराम मिळणार की ती चर्चा देखील पुढे चालू राहणार? नाही, आता आजची आमची परिस्थिती अशी की आमचा गटनेता निवडणे. आमचा गटनेत्या निवडल्यानंतर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पक्षाचा गाडा हाकण्याचं काम हा सुनेत्रा वहिनींना करावं लागेल. सुनेत्रा वहिनी जसं आमच्यासाठी एकमेव दादा होते. दादा सांगतील तेच तोरण आणि तेच धोरण आमचा जसं त्या ठिकाणी वाक्य होतं त्याच पद्धतीने सुनेत्रा वहिनी याच्या पुढचा निर्णय घेतील. ते जे घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.